नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर 40 छातीचा ब्लाऊज आहे. छाती आहे 40 इंच आणि कमरघेर 36 इंच आहे. बोटनेकमध्ये आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये फिनिशिंगमध्ये कशी ब्लाऊजची डिझाईन बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर खालच्या साईडला मी कापड सरळ करून घेतला. इथे ब्लाऊजची पूर्ण उंचीचे माप टाकायचे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेतले, 15 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी खालच्या साईडला अर्धा इंचावर माप टाकून घेतलेले आहे. हे अर्धा इंच घेतलेले आहे ते एक्स्ट्राचे माप आहे. तर इथून आपल्याला वरच्या साईडला ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे. कारण आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर त्याच्यासाठी अर्धा इंच कापड जास्त लागेल, म्हणून मी खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले आणि वरच्या साईडला ब्लाऊजचे 15 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी 8 इंच शोल्डर घेतलेले आहे. 40 छातीचा ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये आणि मुंड्यासाठी देखील आपल्याला 8 इंचच घ्यायचं आहे. इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा 10 इंच प्लस मी अर्धा इंच घेतलेले आहे. 10.5 इंचावर माप टाकून घेतले. बोटनेक ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा आणि अर्धा इंच जास्त घ्यायचे. कमर आहे 36 इंच, 9 इंच घेतले आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घेतली. आता आपल्याला इथे मुंड्यासाठी डाऊन करून घ्यायचे आहे. इथे मी पावणे 1 इंच डाऊन करून घेतले. बोटनेक ब्लाऊजमध्ये कधी पण मुंड्याच्या साईडला डाऊन करून घ्यायची असते. तर इथे मी गळा रुंदी 4.5 इंच घेतली आणि इथे 2.5 इंचाची शोल्डर पट्टी तयार होणार आहे. पावणे 1 इंच शिलाईमध्ये जाईल आणि उरलेली 2.5 इंचाची शोल्डर पट्टी तयार येईल. तर इथे मी मुंड्याचा आकार काढण्यासाठी मध्ये काढून घेतला आणि आतल्या साईडला पाव इंच घ्यायचा आहे मुंड्याचा आकार काढण्यासाठी आणि इथे पावणे 1 इंच घ्यायचं आहे 0.75. इथे मी पावणे 1 इंच घेतले आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला इथे गोलाकार काढून घ्यायचा आहे. इथून देखील व्यवस्थित गोलाकार काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे मी मुंड्याचा गोलाकार काढून घेतलेला आहे. गळा रुंदी 4.5 इंच घेतली आणि खालच्या साईडला 3.5 इंच घेतलेले आहे. इथून देखील 3.5 इंच घ्यायचे. सरळ रेष आखून घेतली. इथे खालच्या साईडला 2 इंच घ्यायचे. 2 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे 4.5 इंच रुंदी घेतलेली होती, त्याप्रमाणे आपल्याला माप टाकायचं आहे. इथे गळ्याच्या खालच्या साईडची पट्टी 3 इंचाची तयार पाहिजे. तर मी अर्धा इंच कमरपट्टीचे शिलाईसाठी जाईल आणि त्याच्या मापाने मी इथे माप टाकून घेतले आणि एक बॉक्स तयार करून घेतला. इथे मी फ्रेंच कर्वच्या साहाय्याने गळ्याचा आकार काढून घेतला. आता आपल्याला इथे गळ्याची खालच्या साईडची डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी मेजर टेप ठेवली आणि 2 इंचावर माप टाकून घेतले. 2 इंचावर बराबर माप टाकून घ्यायचे अशा प्रकारे. इथे मी 3 वेळा 2-2 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला इथे डिझाईन बनवण्यासाठी गोलाकार काढायचा आहे. तर तुमच्याकडे जे डब्याचे ढक्कन किंवा काही मापाचे असेल तर ते घ्या. मी इथे ग्लास घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे मी गळ्याची डिझाईन काढून घेतली आणि इथून आपल्याला अशा प्रकारे आकार काढायचा आहे. इथे माप टाकून झाले, कटिंग करून घेते आणि गळ्याची जशी डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे. खालच्या साईडचे जे एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेले आहे ते ठेवून द्यायचे. इथून देखील कटिंग करून घेतले आणि गळ्याचा जो मधला आकार आहे तो देखील आपल्याला अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा आहे. इथे मी खालच्या साईडचा जो पार्ट होता तो ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतला आणि साईडहून अर्धा इंच कापड ठेवला आणि कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे दुसरा पार्ट आहे तो देखील कटिंग करायचा आहे. तर बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि अस्तरची जी आपण गळ्याची डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे
ती देखील बंद साईड आपल्या साईडला मी ब्लाऊज पीस जसा फोल्ड करून ठेवलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे ब्लाऊज पीस कटिंग करायचा आहे. इथे मी कटिंग करून घेतले आणि खालच्या साईडचा जो ब्लाऊज पीस आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जे आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते ठेवून घ्यायचे आणि इथे मी पिना लावून घेतलेले आहेत. गळ्याचा जसा आकार आपण कटिंग करून घेतलेला आहे त्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची. तुम्ही कॅनव्हास पेपर देखील कटिंग करून इथे लावू शकता. मी इथे डायरेक्ट अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे तो शिलाई करून घेतला. आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. म्हणजे अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित परतेल. इथे मी पूर्ण कट देऊन घेतले आणि याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला इथे दोरी पाइपिंग बनवून घेतलेली आहे मी पुढे तुम्हाला दाखवते. ती शिलाई करून घ्यायची आहे. मी आतल्या साईडून डबल शिलाई देते कारण बाहेरच्या साईडून शिलाई दिसायला नको पाहिजे. ज्यावेळी आपण गोल्डनची पाइपिंग जोडून घेणार आहे त्यावेळी आपल्याला बाहेरच्या साईडून 2 शिलाया दिसणार आहेत. तर ते व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मी आतल्या साईडून डबल शिलाई देऊन घेतली. इथे तुम्ही बघू शकता एकदम मी फिनिशिंगमध्ये डिझाइन बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी प्रेस करून घेतले. तुम्ही जर ब्लाऊज अशा पद्धतीने तयार करत असाल डिझाइन वगैरे तर एकदम कस्टमर देखील खुश होतात आणि जेवढी तुम्ही जेवढी तुमच्याकडे शिलाई असेल ती द्यायला देखील मागे पुढे बघणार नाहीत. कारण जेवढ्या मेहनतीने आपण ब्लाऊज डिझाइन बनवून देतो तेवढ्याच मेहनत लागते फिनिशिंग द्यायला सुद्धा. जेवढे आपण मेहनतीने फिनिशिंग ब्लाऊज बनवतो दिसायला पण छान दिसते. इथे मी गोल्डनची पाइपिंग घेतलेली आहे बनवून आणि जो सिंगल दाब आहे तो मशीनला लावून घेतला. आता आपल्याला पाइपिंग बनवून घेतलेली आहे ती लावून घ्यायची आहे. तर वरच्या साईडून तुम्ही बघू शकता कुठेही शिलाई दिसत नाही. आता ही गोल्डनची पाइपिंग आहे ती उलट्या साईडला लावायची आहे आणि जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला बाहेरच्या साईडला करायची. म्हणजे आतल्या साईडून देखील फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. मशीनला सिंगल दाब लावून घेतलेला आहे. आता जिथे आपण आकार काढून घेतलेला आहे गोलाकार तिथे आपल्याला जी दोरी पाइपिंग बनवून घेतलेली आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. तसंच आपण डायरेक्ट लावायला गेलो तर व्यवस्थित आकार दिसणार नाही. तर इथे मी कटिंग करून घेतली तुम्ही बघू शकता. जशी मी कटिंग करून घेतलेली आहे तशीच तुम्हाला देखील जर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या गळ्याची डिझाइन बनवत असाल तर कटिंग करून घ्या. इथे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये पाइपिंग जोडून घेतली. आता परत एकदा आपल्याला तिथे जॉइंट करायचे आहे अशा प्रकारे. पुढच्या साईडला परत एक गोलाकार येतो तर परत एकदा मी पाइपिंग आहे ती कटिंग करून घेतली. इथे तुम्ही बघू शकता आतल्या साईडून देखील फिनिशिंगमध्ये पाइपिंग जोडून घेत आहे आणि बाहेरच्या साईडून देखील जो गळ्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे तो व्यवस्थित दिसतो. जसं आपण गळ्याचा गोलाकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे जी शिलाई देतो ती फिरवून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस. इथे देखील मी तशाच प्रकारे पाइपिंग आहे ती जोडून घेते.
इथे देखील मी कट देऊन घेतले. अशा प्रकारे मी इथे पूर्ण गळ्यावरती पायपिंग जोडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम फिनिशिंगमध्ये गळ्याची डिझाईन बनवून घेतली आणि पायपिंग लावून घेतलेली आहे. आतल्या साईडून अशा पद्धतीने दिसेल. याच्यावरती आपल्याला पाव इंचाची जागा सोडून परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे मी खालच्या साईडचे जे पार्ट होते ते घेतले, सरळ बाजूने ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर जे आहे कटिंग करून घेतलेले ते ठेवून घ्यायचे. इथे मी मधल्या साईडचा जो भाग आहे तो कटिंग करून घेतला. तिथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. पुढे तुम्हाला सांगते. तर खालच्या साईडचे जे पार्ट आहे तो ब्लाऊज पीसचा सरळ बाजूने ठेवून घेतला आणि अस्तर आहे तो त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे. पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते आणि आतल्या साईडला कट देऊन घ्यायचे. आता आपल्याला जो अस्तर आहे तो परतवून घ्यायचा आहे उलट्या साईडला आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. इथे मी कटिंग करून घेतले. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा भाग आहे ते देखील तयार करायचा आहे. ते मी दोन्ही भाग तयार करून घेतले. आता इथे आपल्याला मधल्या साईडला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी पहिल्यांदा गळ्याला दोरी पायपिंग आहे ती शिलाई करून घेते. इथे मी दुसऱ्या भागाला देखील दोरी लावून घेते. जी पायपिंग बनवून घेतलेली आहे ती. फक्त इथे मी गळ्याच्या साईडलाच दोरी पायपिंग जोडून घेतली. इथे मी दाबटीप देऊन घेतलेली आहे दोन्ही पार्टवरती अशा प्रकारे. आता इथे मधल्या साईडला आपल्याला इथे जी ब्लाऊजची जी बॉर्डर आहे ती त्याच्यामध्ये डिझाईन बनवून लावायची आहे. तर इथे मी बॉर्डर आहे ती कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे मी फोल्ड करून घेतली. दोन्ही साईडून आपल्याला इथे 2 इंचाचा कापड येईल अशा पद्धतीने कापड कटिंग करायचं आहे. इथे मी दोन्ही साईडून 2 इंचाचा कापड कटिंग करून घेतले. अशा प्रकारे चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर मी इथे अशा प्रकारे फोल्ड करून घेतले आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आणि ठेवून शिलाई करून घ्यायची. इथे मी त्रिकोण जोडून घेतले. आता आपल्याला इथे दुसरा पार्ट आहे तो देखील जोडून घ्यायचा आहे. तर मी फोल्ड करून घेतला. त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. इथे मी शिलाई करून घेतली. परत एकदा आपल्याला शिलाई करायची आहे म्हणजे मधला साईड आहे तो सुटणार नाही आणि व्यवस्थित डिझाईन बसेल. इथे आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे. अशा प्रकारे इथे खालच्या साईडचा पार्ट तयार झालेला आहे आणि वरच्या साईडचा देखील दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट आहे ते जोडून घ्यायचा आहे. हा जो कॅनव्हासवरचा गळा आहे तो गळ्याच्या वरच्या साईडचा आहे पाठीमागच्या भागाचा. तर व्हिडिओ मध्ये बनवला होता पण डिलीट झाला. तर मी तो तुम्हाला दाखवते. ब्लाऊज पूर्ण शिलाई करून घेतलेला आहे. प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे आणि स्लीवला देखील
डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि इथे मी तुम्ही बघू शकता कमरेच्या साईडला देखील मी पायपिंग जोडून घेतलेली आहे. एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. इथे वरच्या साईडला देखील मी गोल्डनची पायपिंग जोडून घेतली आणि पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता पॅडेड ब्लाऊज आहे, कप्स घातलेले आहेत आतमध्ये आणि इथे शोल्डरच्या साईडला मी प्लेट टाकून घेतलेले आहेत बाहीला आणि गळ्याचा पुढचा आकार आहे तो पानगळ्याचा आहे आणि पायपिंग जोडून घेतलेली आहे गोल्डनची. अशा प्रकारे इथे मी गोल्डनचा 40 छातीचा बोटनेकमध्ये ब्लाऊज शिलाई करून घेतला. एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत. हा ब्लाऊज आहे तो देखील याच कस्टमरचा एकाच कस्टमरचा आहे. ह्याच्या गळ्याची डिझाईन आहे ते मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही पाठीमागची जी गळ्याची डिझाईन आहे ती बाहेरच्या साईडहून बिलकुल शिलाई दिसत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये गळ्याची डिझाईन बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे बिलकुल बाहेरच्या साईडहून शिलाई दिसत नाही. आणि पुढच्या साईडचा गळा आहे तो देखील अशाच पद्धतीने फिनिशिंगमध्ये बनवून घेतलेला आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये देखील मी कप्स टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे 2 ब्लाऊजांची डिझाईन तयार झालेली आहे.